छत्री पूर्ण खोलायची नाही पहिले. काय करायचं माहिती आहे का, असं एवढं वरचं खोललं ना, फुल बनवायचं पहिलं. फुल फुल बनलं ना मग सोपं होणार. आपले वीस झाले ना मग टाईम लागेल बनवायला. 2-4 छत्र्या करूच तर जरा जड जाते. एकदा जरा हात बसला ना. आता हे दोन्ही दांडे डिफरंट आहेत ना. त्यामध्ये एकच आहे ते फक्त नाही, तो आणि हा जॉईंट होणार ना, खालचा आणि वरचा. खालचा वरचा नाही, हा हे ऐका येणार. त्याचं खाली जाणार वर जाणार. सगळ्यात चूक अवघड म्हणतात नाही छत्रीला. आधी वरनं खोलायचं, दांडा बाहेर काढून घ्यायचा. हां, नंतर फुल बनायचं असं. फुल बनलं ना सोपं पडतंय. फुल नाही बनलं ना मग वाटतं. मी येतो का नाही. पहिला खालचं लावून घ्यायच्या पटापट. फुल बनल्यामुळे जरा थोडं इझी जातं. हां, फुल बनवूनच करायचं, असं बोलायचं नाही. ते 1-2 छत्र केल्याशिवाय नाही करणार. ते कस्टमर पुढं थांबताय, करा लवकर करा लवकर. खोकली काय एवढ्या जोरात आला टर्निंगला. खोकली का नाही हो. फिटिंग झाली पूर्ण. वरनं तर काय फक्त टोपच आहे. ते टोप फिट केला की झाला. का आपलंच मेन आहे. ते मोठ्या छत्रीचं कापड बदलून देते, ते किचकट काम आहे जरा. ते नाही घ्यायचं. नाही आपण घेतच नाही. 80 रुपयाला कापड आहे. हा ना, तिकडं 500 रुपये घेतात टाकायला मोठ्या छत्रीचे. नाही ते नाही, ते मागे येते. हा ना. 400 रुपयाला ते म्हटलं. या छत्रीचे 80 रुपयाला ते. पण आपल्याला काय कस्टमर देणार नाही ना पैसे तेवढे. आपल्याला मिनिमम 150 रुपयाला तरी परवडेल. हां, पण ते किती किचकट आहे. प्रत्येक ठिकाणी शिवा हे करा ते करा. घेतच नाही आपण. ह्याच्यामध्येच नॉस दांडा होता. आता याला कस्टमरचाच दांडा काढून टाकायचा ना, आपल्याला नवीन दांडा टाकायचा नाही. हां, मोठं कस्टमरचे लागायचं. हे लावताना बरोबर लावायचं. हे सॉकेट द्यायला पाहिजे याला. ही सॉकेट त्याच्यावर यायला पाहिजे. ही सॉकेट येत आलं नाही बरोबर तर बरोबर. मग तो ते दांडा प्रॉपर काम करणार. आणि मोठं मीठ पण चालू. नाही खाली काढला का नाही. हे लेवलमध्ये आलं ना प्रॉपर वर्किंग करणार. पण चालू होणार छत्री. त्याचा पण बदलायचा ना आपल्याला दांडा. दोन्ही बदलून टाकून.
झालं मेन काम तर झालं आता 90% काम झालं. किती मिनटं बघा 5.5 मिनिटात झालंय. पुढं काय हे काढायचं होतं. हे काढून लावून टाकायचं. त्याला खेळ वगैरे काय नाही, नुसतं हे आहे का थ्रेडवर आहे का ते? थ्रेड अशा प्रकारे आपली छत्री ओके झाली. याचं बंद करायचं. ओके हां करा बंद करा बाय. बंदच जायचं.